काल खटाव तालुक्यातील चितळे येथे जे हत्याकांड झाले, त्या हत्याकांडातील काही आरोपी वडूज पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. या आरोपींच्या शोधासाठी वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि वडूज पोलीस स्टेशनच्या स्टाफने खरं तर रात्रभर शोध मोहीम राबवत ही कामगिरी केलेली आहे. नक्की हा प्रकार काय झाला होता? जुन्या भांडणाचा राग मनात धरून पूर्व वैमनस्यातून खटाव तालुक्यातील चितळी या गावी खरं तर ही दुर्दैवी घटना घडली. काल 18 तारखेला सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास चितळी येथील जे मुख्य बाजारपेठ असलेली आणि मुख्य महादेवाचं मंदिर असलेल्या ठिकाणी खरं तर ही दुर्दैवी घटना घडली. ग्रामपंचायतीच्या नजीक 7:30 वाजण्याच्या सुमारास अचानक गोंधळ निर्माण झाला आणि या गोंधळामध्ये काहीतरी भीषण प्रकार सुरू असल्याचं निष्पन्न झालं आणि यात काही जणांनी अचानक हल्ला करून महादेव मंदिराच्या पाठीमागं आणि ग्रामपंचायतीच्या नजीक असणाऱ्या ठिकाणी जी तालीम आहे त्या तालिमीच्या तिथं रणजित निकम यांच्यावरती हल्लेखोरांनी हल्ला चढवला. हा हल्ला अतिशय तीव्र स्वरूपाचा होता आणि या तीव्र हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी या हल्ल्याच्या वेळेला जे साधनं वापरली, जे शस्त्र वापरली, त्यांनी हल्ला केल्यानंतर ती शस्त्र आणि काही गोष्टी तिथंच टाकून पलायन केलं. हा म्हणता संपूर्ण चितळीमध्ये हा प्रकार कळाला. सायंकाळची वेळ असल्यानंतर नक्की काय प्रकार झालाय ते काही जणांना माहीत नव्हतं. घटनेच्या ठिकाणी गर्दी होऊ लागली आणि ही घटना वडूज पोलिसांना कळाली. त्यानुसार वडूज पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि त्यांची टीम तात्काळ चितळी गावात दाखल झाली. तिथं घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर खरं तर घटनेची भीषणता लक्षात आली आणि त्यानुसार वडूज पोलिसांनी आणखी पोलीस कुमक मागवून घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खरं तर चितळी गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. ही घटना अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल, कारण ह्या घटनेची पार्श्वभूमी खरं तर लहान मुलांच्या भांडणातून झाली आणि खरं तर एका रणजित निकम नावाच्या व्यक्तीच्या हत्येत झालं. घबराटीचं वातावरण असून भीषण स्मशान शांतता पसरलेली आहे. अजूनही पोलीस बंदोबस्त तसाच आहे. लहान मुलांचं भांडण खरं तर मोठ्या लोकांच्यापर्यंत गेलं आणि याच ठिकाणी खरं तर या भांडणाच्या आणि पूर्ववैमनस्याच्या कारणातून हे हत्याकांड झालं. यामध्ये ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला तेही त्याच गावातील आहेत आणि त्यांनी हल्ला केल्यानंतर खरं तर गावाचा परिसर सोडून किंवा पळून जाण्याच्या शोधात होते. मात्र पोलिसांनी तात्काळ हालचाली करून रात्रभर जागून संपूर्ण परिसर पिंजून काढून पोलिसांनी त्या घटनास्थळाच्या ठिकाणापासून काही अंतर लांब या ठिकाणी शोध मोहीम राबवली. परजिल्ह्यात शोध मोहीम राबवली आणि परजिल्ह्यातून सुमारे काही आरोपींना अटक केली. या घटनेमुळं सध्या चितळी गावाला अजूनही पोलीस छावणीचं स्वरूप आहे आणि गावामध्ये घबराटीचं वातावरण आहे. त्यामुळं हा तणाव निवळणार कधी याकडे सर्वसामान्य चितळेकर पाहत आहेत. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, चितळी. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.